पुलगाव येथील कॉटन मिल 1889ला शेतकऱ्यांचे शेअर घेऊन उदयास तत्कालीन बुटी परिवारच्या पर्यंत मुळे चालू करण्यात आली होती। या गिरणीचे नंतर 1982 साली सरकारद्वारे अधिग्रहण करण्यात आले। मात्र 31 ऑगस्ट 2003ला महाराष्ट्र सरकारने संपूर्ण कापड गिरणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ही मिल 2005 मध्ये कामगारांचे हित लक्षात घेता व येथील कामगारांना रोजगार मिळावा म्हणून प्रवीण तायल या कृष्णा नीटवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आली। गिरणी हस्तांतरित करताना गिरणीची प्रिमिसेस 23.62 एकर जागा होती। ही सर्व जागा नगरपालिका हद्दीत इंडस्ट्रीज लँड म्हणून आरक्षित आहे। जय भारत टेक्सटाईल नावाने 2007ला नवीन कामगारांना घेऊन ही सुरू करण्यात आली। यात अंदाजे 400 कामगार कार्यरत होते। या गिरणीच्या मशिनरीज खरेदी वर्किंग कॅपिटल करीत बँककडून 178 कोटी कर्ज घेतले होते, जे आज अंदाजे 350 कोटी असल्याचे समजते। या रकमेची परतफेड न करता उलट देवाणघेवाण करून दिवाळखोरी जाहीर करण्याची कायदेशीर प्रयत्न मिल मालकांद्वारे सुरू आहे। हा उद्योग सुरू असताना तसेच जिल्हा प्रशासनाला याची संपूर्ण माहिती असताना औद्योगिक जागेचे 3 तुकडे करणार आदेश तत्कालीन उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी 12 सप्टेंबर 2017ला काढले आहे। ही कार्यवाही पूर्णपणे शासन धोरणाच्या विरोधात असून कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या नाहीत। इतकेच नव्हे तर गोपनीय पद्धतीने औद्योगिक क्षेत्र क्रमांक 327च्या भूखंडाचे क्रमशः 1.60 हेक्टर आर 1 हेक्टर व 4.92 हे असे 3 तुकडे पाडण्याचा कट रचण्यात येत आहे। करिता या गिरणीतील होणारे गैरप्रकार जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पुलगाव राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मिल मजदूर संघ अध्यक्ष रामेश्वर वाघ, महासचिव रमेश सावरकर यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले। ही गिरणी चालू करून कामगारांचा रोजगार चालू राहण्यासाठी प्रशासनाने चौकशी करून कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।